चालू चालू. हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इथं 8वी स्कॉलरशिप आणि इथं 5वी स्कॉलरशिप या मालिकेमध्ये कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपणाला इथं 5वी स्कॉलरशिपचा व इथं 8वी स्कॉलरशिपचा दररोज एक पेपर सकाळी सोडवण्यात दिला जातो. या पेपरचं लाईव्ह सोल्युशन संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये घेतलं जातं. तर इथं 8वीचं संध्याकाळी 8:15 ते 9:30-10 वाजेपर्यंत घेतलं जातं. या मालिकेमध्ये इथं 5वीचा स्कॉलरशिपचा पेपर नंबर 16 इंग्रजी बुद्धिमत्ता या पेपरचं आपल्याला सोल्युशन पाहायचं आहे. पेपर तपासायला घ्या. चेंज केले का सगळे? ओके, चला चेक करा. खरोखर एवढा अवघड पेपर आहे का? नाहीये. रीड द फॉलोइंग प्रोज अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. हा परिच्छेद वाचायचा, त्याच्यावरची प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. गोरे सरळ बस, सरळ बसायचं, सरळ. ओके. वेन वी ब्रीथ इन वी टेक एअर इन थ्रू द नोज. ब्रीथ म्हणजे काय? श्वासोच्छ्वास. इन करता म्हणजे आतमध्ये घेता, तेव्हा काय करता? टेक एअर इन थ्रू द नोज. नाकाद्वारे तुम्ही हवा आतमध्ये घेता. द इंटरनल ऑर्गन. कोण आहे इंटरनल ऑर्गन? तिथं कुठे जाते हवा? फुफ्फुसामध्ये. फुफ्फुसाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? लंग. द इंटरनल ऑर्गन थ्रू व्हिच दिस एअर इज सप्लायड टू द बॉडी आर कॉल्ड लंग्स. आणि ती हवा घेतलेली इंटरनल ऑर्गन लंगच्या मार्फत ब्लड मध्ये पाठवली जाते. ब्लड मध्ये ती संपूर्ण शरीरात पाठवली जाते. वी हॅव 2 लंग्स. 2 लंग्स आहेत आपल्याला, 2 फुफ्फुस आहेत. दोन्ही एकाच मापाचे आहेत का? नाही, लहान मोठे आकाराचे. आपल्या हाताच्या मुठी एवढं तुमचं हृदय आणि ते कुठं असतं? थोडस डाव्या बाजूला. त्यामुळे डाव्या बाजूचं फुफ्फुस थोडस लहान, कारण तिथं फुफ्फुस आणि हृदय असे 2 वस्तू बसवायचे. उजव्या बाजूला फक्त फुफ्फुस आहे, त्यामुळे उजव्या बाजूचं फुफ्फुस मोठं आहे. They are situated in the in cavity, one on the right and the other on the left. The heart is between the lungs, a little to the left. There the left lung was slightly depression. The right lung is slightly bigger than the left. त्याच्यामध्ये 3 माहिती दिलेली आहे की लेफ्ट याला तुमचं लंग, या दोन्ही लंगच्या मध्ये हृदय आहे, पण तो हृदय हे मधोमध नाही, थोडस डाव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला असल्यामुळे डाव्या बाजूचं लंग थोडस लहान आहे. उजव्या बाजूला बरोबर प्रॉपर आकाराचा आहे. आता प्रश्न काय? अरे वाचलं, तुम्ही फोडून वाचलं तर काय करता? तुम्ही वाचायला शिकलं पाहिजे. पण तुम्हाला आता त्याच्यावरती तुम्हाला इंग्रजीचं स्पेशल तुम्हाला आता चालू होणार आहे. इंग्रजीचं पुन्हा स्पेशल पण इथं सुरू करणार आहोत वाचनासाठी. की मुलं आपण सुरुवातीला इंग्रजीची गोष्ट वगैरे टाकण्यामध्ये तेच उद्दिष्ट होतं की तुम्ही वाचावं. Which internal organs supply the air to our body? काय म्हणते? इंटरनल ऑर्गन म्हणजे आतला असा कोणता अवयव की तो सप्लाय करतो एअर टू बॉडी? पुन्हा कोण करतो? लंग. नोज हे काही इंटरनल ऑर्गन नाही. Which lung is slightly bigger than other lung? कोणतं बिगर आहे? राईट साइडचं. त्यामुळे उत्तर येईल द राईट साइड. द अपवर्ड लंग, द डाउनवर्ड लंग. इथे पर्यायच नाही. पहिला दुसरा पर्याय आपल्याला द राईट लंग, द लेफ्ट लंग. तर इथं राईट लंग. फाइंड द अपोजिट वर्ड ऑफ एक्सटर्नल in the passage.
तर एक्सटर्नलच्या अपोजिट काय? एक्सटर्नलच्या अपोजिट इंटरनल म्हणजे आतले. इथे एक्सटर्नल म्हणजे बाहेरचे, एक्सटर्नल म्हणजे वेगळे, इथे एक्सटर्नल म्हणजे बाहेरचे, इथे इंटरनल म्हणजे आतचे. पुढं काय? द बुक लिहिताना आपण कशा पद्धतीने लिहितो दाखवले ते. हा मोठ्या 3 ओळी, 3 ओळीमध्ये इंग्रजीचं लिखाण केलं. काय अक्षर वरच्या 3 ओळीमध्ये, मधली 2 ओळी आणि वरची अशी अशा 3 ओळीमध्ये लिहिलं जातं. काय अक्षर खालच्या 3 ओळीमध्ये लिहिली जातात. काय अक्षर फक्त मधल्या 2 ओळी. जी मधल्या 2 ओळीत आहे ती अशी येते, जी वरच्या 3 ओळीत आहे ती इथं बी येईल. इथं बी दाखव, इथे बी ओ के. बी वरच्या 3 ओळीमध्ये असतो, के वरच्या 3 ओळीमध्ये, त्यामुळे रचना अशी होईल. मग तसं गोट लिहायचे आपल्याला. जी कसा लिहितो? खालच्या 3 ओळीमध्ये, म्हणजे खाली येणार आहे, म्हणजे पहिला पर्याय करतो, तिसरा पर्याय करतो. ओ मधल्या 2 ओळी, ए मधल्या 2 ओळी, टी वरच्या 3 ओळी. पर्याय क्रमांक 2. इथे लिहून दाखव गोट. इथे जी इथे खाली गेला पाहिजे, ओ ए आणि टी वरच्या 3 ओळी. या पद्धतीने आपल्याला तो लिहिता आला पाहिजे. Which of the following pair of opposite word is incorrect? चुकीची जोडी विचारलेली कोणती आहे? बिटर स्वीट. बिटर म्हणजे काय? आंबट. स्वीट म्हणजे काय? गोड. हॉट कोल्ड, गरम गार. ब्युटिफुल क्यूट. ब्युटिफुलच्या विरुद्ध काय पाहिजे? अगली. क्रुएल काइंड. क्रुएल म्हणजे रागी, काइंड म्हणजे दयाळू. बरोबर आहे. इथं चुकीची जोडी ब्युटिफुलच्या विरुद्ध क्यूट. क्यूट म्हणजे ब्युटिफुल, म्हणजे समानार्थी शब्द आहे. Which of the small meaningful word cannot be formed by the word note? त्याच्यापासून या नोट या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही? कॅनॉट बी फॉर्म होत नाही. टीईएन होतो का याच्यामध्ये? टीएन आहे. पहा प्रत्येक पर्याय पहा व्यवस्थित, तर तुमच्या लक्षात येणार आहे. तुम्ही तो पर्याय वाचून नाही तो एन ओ पानो टेन. टी आहे, ई आहे, एन आहे. बने नॉट एन ओ टी. एन आहे, ओ आहे, टी आहे, अर्थपूर्ण. ई ए टी. ई आहे, ई आहे, ए आहे का याच्यात? नाही मग बनेल का? नाही, त्यामुळे तिसरा हा बनणार नाही. नेट एन ई टी नेट आहे. Which of the following alphabetical order is correct? ABCD नुसार लिहिलेली कोणती बरोबर आहे? बॅट बॉल बेबी. आता बी बी बी, ए ए ए, टी नंतर एल बी. पहिल्यांदा काय यायला पाहिजे? बी नंतर एल आणि नंतर टी. म्हणजे पहिल्यांदा बेबी पाहिजे, नंतर बॉल पाहिजे, नंतर बॅट पाहिजे. आता रॅबिट, रेडियन. इथं पहिल्यांदा आर आर आर. इथं ए आहे, इथे ए आहे, इथे ई आहे. पहिल्यांदा ए ची आली पाहिजे, ती नंतर ईच यायला पाहिजे होतं. इथं एच आहे, नंतर ईच आहे, नंतर एच. एच्या नंतर ईच येईल, बरोबर आहे. ईच्या नंतर पुन्हा एच येईल का? नाही, तर इथे आहे. डॉग बेअर डॉग. आता इथं डी 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 नाही. ओ ए ए. ओचा अगोदर नंतर एच येऊ शकेल का? नाही. इथं पॅट पॅरट पिकॉक. पी 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 नाही लावताय. दुसरा अक्षर ए ए पी. ए ए बरोबर आहे. नंतर याच्यात पहिला कोण? डी का आर? पहिल्यांदा तिसरा अक्षर डी, त्याच्यानंतर डी पहिल्यांदा येईल, नंतर आर येणार. म्हणजे चौथ्या पर्यायातली अक्षर क्रमवार अल्फाबेटिकल आहे. चूज द अल्टरनेटिव्ह टू करेक्ट कॉम्पेरेटिव्ह वर्ड. ही इथं बरोबर तुलना केलेला शब्द बरोबर आहे का? ॲज ड्राय ॲज वॉटर. ड्राय म्हणजे कोल्ड, शुष्क. मग पाण्यासारखं शुष्क. पाणी शुष्क आहे का कोल्ड आहे का पाणी? नाही, पाणी ओलं आहे. ॲज ग्रीन ॲज काय? आभाळासारखं ग्रीन. आभाळ ग्रीन आहे का? नाही. ॲज क्रुएल ॲज लेपर. लेपर म्हणजे काय? चित्ता. चित्त्यासारखं क्रुएल, क्रूर. आणि ॲज ब्रेव ॲज फेअर. फेअर म्हणजे काय? ससा. सशासारखं हुशार. ससा हुशार आहे का? नाही. कोण आहे हुशार? कोण आहे? फॉक्स.
टॉक्स असतो उषा, नाही तर ॲज ब्रेव ॲज टॉक्स पाहिजे होतं. ॲज क्रुएल ॲज लेपर्ड हे बरोबर आहे. त्याच्यात तावडीत गावलं तर तो कुणाला सोडत नाही, वेळ पडली तर तो माणसावर देखील हल्ला करतो. फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट होमोफोन. प्लीज गिव्ह मी युअर पेन. पेन स्पेलिंग PEN पेन. याचा कोनिक्षेप आहे, याचा इष्टकाची ते आकार आहे, याचा इष्टकाची ते आकार आहे. इष्टकाची ते क्यूब सारखा आकार, क्यूब घन सारखा आकार. Where should we put exclamation mark in the following sentence? कुठे exclamation mark वापरतात? Alas, he is dead. इथं उद्गारवाचक शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं. अलास नंतर ते, मग ते लिहिताना कसं लिहायचं? आफ्टर अलास, आफ्टर अलासच्या नंतर, आफ्टर डेट डेटच्या नंतर, बिफोर इज हिच्या अगोदर, आफ्टर ही हिच्या अगोदर, आफ्टर हिच्या नंतर. तर ते कुठे येतं? एकदा अलासच्या नंतर उद्गारवाचक शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह. 12. How many words should start with capital letter in given sentence? बऱ्याच पेपरला हा प्रश्न येतो. कॅपिटल लेटर कुठे लिहिले जातात आणि कसे लिहिले जातात? तर जी नावं आहेत, नाव नाही प्रॉपर नाव, ही सर्व त्या शब्दांची सुरुवात कॅपिटलने केली जाते. तुमचं नाव कॅपिटलने द्यावं लागतं. आणि दुसरं एक आहे वाक्याची सुरुवात ही कॅपिटलने करावी लागते. मग याच्यामध्ये शब्द पहा, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद अँड बीड आर सम डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. याच्यामध्ये वाक्याची सुरुवात आहे म्हणून पी कॅपिटल पाहिजे, पण त्याचबरोबर ते जिल्ह्याचं नाव आहे म्हणून पण पी कॅपिटल पाहिजे. इथे एक कॅपिटल, नाशिक मधला एन कॅपिटल येईल, अहमदनगर मधला ए कॅपिटल येईल, औरंगाबाद मधला ए कॅपिटल येईल, बीड मधला बी कॅपिटल येईल आणि महाराष्ट्रामधला एम कॅपिटल येईल. महाराष्ट्र हे देखील राज्याचं नाव आहे. कारण किती कॅपिटल येतील? 1 2 3 4 5 6. ऑल द वर्ड इन द पिक्चर आर रिलेटेड टू विथ पंक्च्युएशन मार्क. हे सगळे जे शब्द आहेत हे कोणत्या पंक्च्युएशन मार्कशी रिलेटेड आहे? हे शब्द जर आले तर कोणतं पंक्च्युएशन मार्क वापरायचं? व्हेन, व्हेन म्हणजे केव्हा, वेअर कोठे, व्हॉट काय, व्हाय का, हाऊ आणि व्हिच, हे सगळे WH ने सुरू होणारे क्वेश्चन आहे. हे प्रश्न आहे आणि प्रश्न असेल तर तिथं कोणतं मार्क वापरलं जातं? क्वेश्चन मार्क. पर्याय क्रमांक 4. ऑन द रोड व्हॉट डज द सिग्नेचर इंडिकेट. हे सिग्नेचर रस्त्याच्या कडेला तुम्ही जाताना लावले, याचा अर्थ काय होतो? पहा, राईट आहे लेफ्ट आहे, म्हणजे काय होणार आहे? इकडं टर्न लेफ्ट. तुमचं राईट आहे का लेफ्ट आहे? ते लेफ्टला, टर्न लेफ्ट. पर्याय क्रमांक 3. लुक ॲट द क्लॉक. व्हॉट टाइम विल इट बी आफ्टर 15 मिनिट्स. आता काय म्हणलेलं आहे? लुक ॲट द टाइम आणि से टाइम म्हणलेलं नाही. व्हॉट टाइम विल इट बी आफ्टर 15 मिनिट्स. 15 मिनिटांचे याच्यात किती वाजले? आता किती वाजलेत रे? आता वाजलेत किती? 12:30 वाजले. 15 मिनिटांत किती वाजतील? 12:45. म्हणजे 12 वाजून 45 मिनिटं. 12:55 हे पर्यायामध्ये नसतं. 1 वाजायला 15 मिनिटं कमी, म्हणजे काय म्हणणार? क्वार्टर टू 1. क्वार्टर टू 1 पर्याय क्रमांक 2. क्वार्टर म्हणजे पाव भाग. 2 1 1ला पाव भाग करायचा आणि 1 वाजून 15 मिनिटं असली ते क्वार्टर पास्ट 1. हे लक्षात घ्या. हाऊ मेनी डेज ऑफ द इयर 2016. 2016 मध्ये किती डेज असतील? हे सगळे प्रश्न येत आहेत तुम्हाला. फक्त तुमचं इंग्रजीमध्ये चुकतं की तुम्ही वाचतच नाही. तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आम्हाला वाचायला येतं. त्यामुळे यांचे जे गेलेले मार्क आहेत ना यांचे, तर इथं 2016 मध्ये किती डेज असतील?
366. का 366? 2016 लीप वर्ष. Choose the correct alternative of letter to complete the name of the birds. बर्डची नाव आहे की याच्यामध्ये कोणता शब्द वापरू? सर्व अक्षर पूर्ण होती, सर्व बर्डची नावं पूर्ण होती. तर यातलं तुम्हाला एक तरी माहित आहे की त्या ठिकाणी एक नंबरला पहा बरं, EAGLE, इगल. इगल म्हणजे काय रे? गरुड. इथं एक नंबरला ई, त्याच्यावरनं चौथा पर्याय करतो. 2 नंबरला EAGL, एल पाहिजे 2 नंबरला, 2 नंबरचा एल. नंतर 3 ला पहा बरं, PEACOCK, इथं के येतात, इथं 5 नंबरला के. ओके, त्याच्यावरनं पहिला पर्याय करतो. आता चौथा पहा, तिसरा काय करतोय? OWL, आऊल. आऊल म्हणजे भूत. म्हणजे इथं 3 नंबरला डब्ल्यू येणार आहे, त्याच्यावर दुसरा पर्याय करतो. चौथा 4 नंबरला DUCK, डक. डक म्हणजे काय? नक्की का? आता बघा मगाच्या सारखं मागचा इगलला आऊल. चला पुढे, see the picture and find the correct action of bird. काय करते रे ती मुलगी? हेल्प करते, म्हणजे तिची वेणी सुटलेली आहे, ती वेणी बांधते. एखादी चेन निघाली आपण चेन लावतो, म्हणजे तिथं काय करतो आपण, तिथे तिला म्हणलं तरी येणार आहे, पण ती आपल्याला व्यवस्थित जमत नाही, म्हणून येणाऱ्याला ती मदत करून घेतली. इटिंग विथ फ्रेंड, इटिंग करते का? क्वार्रलिंग विथ फ्रेंड, भांडते का? क्वार्रलिंग म्हणजे भांडणे, इटिंग म्हणजे खाणे. पुशिंग हर फ्रेंड, ढकलते का? पुश करते का? नाही. हेल्पिंग हर फ्रेंड, हेल्प करते, मदत करते. कंप्लीट द गिवन डायलॉग. राम, हाऊ ओल्ड आर यू? आय एम प्रणव. बघा, हाऊ ओल्ड आर यू प्रश्न विचारला, म्हटलं तर काय म्हणलं पाहिजे? आय एम. ओके, असं उत्तर पाहिजे. तर उत्तर दिले आय एम प्रणव. हू आर यू म्हणलं असतं तर आय एम प्रणव झालं. आय एम 11 years old. कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक. हा, ओके. सरांकडे जेवण ये मम्मीला, सरांना भेटावं, गैरहजर होती. Which of the following is request? रिक्वेस्ट कोणती आहे? रिक्वेस्ट म्हणजे की पहिल्यांदा पाहिल्या उत्तर काय असतं त्याच्यामध्ये? रिक्वेस्ट मध्ये प्लीज असतं रिक्वेस्ट. बाकीचे आय विल कम, गो टू द डोअर, ऑर्डर झाली बरोबर समजा. प्लीज गिव्ह मी युअर पेन, तर प्लीज आहे, गिव्ह युअर पेन, तुझा पेन मला दे, ही तर विनंती. नुसतं जर असेल गिव्ह मी युअर पेन, रिक्वेस्ट होईल असं नाही, ऑर्डर पण घेऊ शकतो, पण रिक्वेस्ट असेल तर तिचा प्लीज वापरला जातो. मी आय गॉड, हे काय आहे? ही पण रिक्वेस्टच आहे ना, परवानगी आहे ती, त्याला रिक्वेस्ट म्हणत नाही. याला काय म्हणतात? मी आय गो आउट, बाहेर जाऊ का? तशी आता ते म्हणली, मग मी आली, मी आय गो आउट. याला परवानगी, परवानगीला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? परमिशन. रिक्वेस्ट आणि परमिशन मध्ये फरक आहे. रिक्वेस्टला प्लीज वापरलं जातं, याचा अर्थ सर्व येतील असं नाही, काही त्याला अपवाद पण आहे. Which word will you add to make the following sentence meaningful? या अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी कोणता शब्द वापरला पाहिजे? My father gave me new bicycle. Yes sir. आता इथं gave आहे, गिव म्हणजे दिले, गिव चा अर्थ काय होतो? दिले, म्हणजे क्रिया पूर्ण झालेली, म्हणजे कधी क्रिया पूर्ण होऊ शकते? वर्तमान काळात, भूतकाळामध्ये. भूतकाळामध्ये म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पहा, यस्टरडे, टुमारो, नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ. टुमारो म्हणजे उद्या, उद्या मला दिली, होईल का योग्य?
नेक्स्ट वीक पुढल्या आठवड्यात मला दिली, नेक्स्ट मंथ. इथं जर हे वापरायचं असेल तर शॅल येईल अशा पद्धतीचं जर भविष्यकाळी शब्द येतात. इथं गेव आहे याच्यामध्ये लक्षात येत आहे. गेव क्रिया पूर्ण झालेली आहे, भूतकाळी नाही. येस्टरडे म्हणजे काल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ऍडजेक्टिव्ह फ्रॉम फॉलोइंग सेंटेन्स. They have 4 children. ऍडजेक्टिव्ह पाहिजे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. ऍडजेक्टिव्ह याच्यामध्ये आहे 4. मला दिसत नाव संख्या आहे की हो 4. वाक्यामध्ये वापरता येत काय हो नाव म्हणून. 4 वर्ग, 4 खोल्या, 4 रुपये, 4 फी, हे सगळे त्या नावांचं तुम्हाला विशेष माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे सर्व संख्या या ऍडजेक्टिव्हच आहे. सर्व कलर हे देखील ऍडजेक्टिव्हच आहे. पण we choose the correct pair of singular and plural. करेक्ट पेअर पाहिजे. सिंग्युलर प्लुरल, एक वचन आणि एक वचन. हेअर काय पाहिजे तिथं? HAIR इयर्स. हेअर. स्टुडिओ STUDIO स्टुडिओ आणि वचन STUDIOS. वाईट व्ह्यूज, नाईट न्यूज. या पद्धतीचा हा शब्द शेवटला जर FE असतं, याचा व्ही होतो आणि त्याला इयर जोडला. जेव्हा नाऊनच्या शेवटी FE असतो तेव्हा तिथं काय नियम आहे? नाईट. KNIFE नाईट. WIFEY. त्याचं FE काढायचा आणि तिथं Fचा व्ही होईल आणि पुढे ES प्लस येणार. चाइल्ड, चिल्ड्रन पाहिजे तिथे. चाइल्डचा अनेक वचन चिल्ड्रन. बुद्धिमत्ता पाहूया. बुद्धिमत्ता चाचणी अक्षर मला दिलेली आहे. पहा पहिला प्रश्न. मेघ गर्जनेसह ढगातून पावसाचे थेंब पडू लागले. या वाक्यातील ब या अक्षराच्या डावीकडील 6वे अक्षर कोणते? त्याच्यात ब फक्त एकच आलेला आहे. ब पहा. बच्या डावीकडलं म्हणलंय म्हणजे डावा हात. डावीकडलं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, उत्तरेल. धाळस या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द च्या डावीकडील अक्षर कोणते? आणि मग हे बनवला पहिला बनवता आला पाहिजे. शब्दात ळच्या डावीकडे, ळच्या डावीकडे काय आहे? स. उत्तरी पर्याय क्रमांक 1 ते 100 पर्यंत असलेल्या किती मूळ संख्यामध्ये 7 हा अंक एकक स्थानी आहे? 1 ते 100 मधल्या मूळ संख्या आणि त्यातल्या एकक स्थानी 7 असणाऱ्या मूळ संख्या लिहा. पहिली 1 ते 100 मधले म्हणले तर 7 येईल. 7 लिहा. नंतर 17 येईल. 17 लिहा. 27 येणार नाही कारण 27 येईल. 37 मूळ संख्या आहे. 7, 17, 37, 47 पण मूळ संख्या आहे. 57 नाहीये. 67 मूळ संख्या आहे. 77 नाहीये. 87 नाहीये. 97 कोणकोणते आल्या? 7 लिहिली नाही. 7 का लिहिली नाही? 7, 17, 37, 47, 67, 97 किती येत आहेत मूळ संख्या? एकक स्थानी 7 असणाऱ्या 6. किती येत आहेत? 6. इथं 2 अंकीचा प्रश्न काय तर बदलला असेल ना. प्रश्न बघायला तुम्ही तिथे. आणि प्रश्न आपल्याला काय करायचे मागच्या वेळी काय सांगितलं होतं? मागच्या आठवड्यात तू बटाटा खाल्ला होता का? या आठवड्यात तू बटाटा खाल्ला. मागच्या आठवड्यातल्या बटाट्याची टेस्ट आणि आजच्या बटाट्याची टेस्ट वेगळी वेगळी होती. काय तर थोडा मसाला इकडे तिकडे केला की लगेच टेस्ट बदलते. वांग पाहिलं, वांग्याचं बघा ना किती प्रकार आहेत वांग्याचे. रश्याचं वांग वेगळं, आपलं भरलेलं वांग वेगळं, फोडीचं वांग वेगळं, भरीत वेगळं, मिठाचं वांग वेगळं, मसाल्याचं वांग वेगळं, सौद्याचं वांग वेगळं.
सगळे एकाच वांग्यापासून तयार केले, पण प्रत्येकाची टेस्ट वेगळी वेगळी आहे. हॉटेलला गेल्यानंतर बघा ना किती असतात प्रकार, चिकन एकच असतं, फक्त त्यात मसाला वेगळा वेगळा झाले की त्याची किंमत वेगळी वेगळी. ओके, मी तर प्रश्नामध्ये काहीतरी बदल असेल, मी तर बघितलं पाहिजे ना. चला पुढे, दिलेल्या अक्षरमध्ये यक आणि ओ या अक्षराच्या अनुक्रमांकाची बेरीज केल्या कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक होईल? यकचा अनुक्रमांक किती आहे? 6. ओचा अनुक्रमांक 6 आणि 15 याची बेरीज केली 21 नंबरचा अक्षर कोणतं आहे का अवघड? पुढील प्रत्येक गटात न बसणारा पर्याय ओळखा. हवा, गजर, जुळी, बोलका. काय रे? समूहदर्शक शब्द. मी याच्यात समूहदर्शक कोणता शब्द नाहीये. गजर कसला आहे तो? समूह नाही तर मग कसला आहे? तो समूह आता केळीचा एक गजर घेतलं 12 केळी आली ना, तो काउंटिंगचा आहे, तो समूहदर्शक नाही, काउंटिंग आहे ते. एक डझन म्हणलं की तुमच्या डोळ्यापुढे लगेच 12 येणार. एक डझन म्हणलं की असे काय कुठलाही येणार नाही, फक्त केळाचे येतील का एक डझन म्हणलं. हा, आता आयडिकोला डब्या आणल्या टिकल्याच्या, 1 डझन डब्या आणल्या. जे तिथं डझन म्हणलं की 12 वस्तू, हे महत्वाचं आहे. तिथं कोणती वस्तू तसं आहे. हवा तसं इथं फिक्स आहे. हो, जुडी म्हणलं की कोणाची जुडी? गरवाची जुडी. मेथीची पेंडी म्हणतो किंवा जुडी पण म्हणू शकतो आपण तिथं. हवा म्हणलं की लक्षात हे डोळ्यापुढे आहे. डझन म्हणलं की 12 हे येतं डोळ्यापुढं, जे काउंटिंग करणारे शब्द आहे. मंदिर, तबेला, गोठा, वारूळ. मंदिर का? निवास दर्शक, घर दर्शक शब्द. तबेला घोड्याचा तबेला असतो, गोठा गाई गुरांचा असतो, वारूळ मुंग्या. मंदिर हे देवाचं देवस्थानच आहे, देवस्थान नाहीये. देवाचं मंदिर बांधलेलं आहे, त्याचा अर्थ देव तिथं राहतो असं नाही. देवाची मूर्ती तिथं आहे. हा, पंडित मंदिरात राहतो, कोण नाही राहत. मंदिराला संध्याकाळी दरवाजा बंद लावला केला जातो. देवळात देवाच्या जवळ कोणी झोपत नाही. आता पंडिताला जाऊन विचार, बाहेर झोपते ते, मंदिराच्या बाहेर झोपतील, आजूबाजूला झोपतील, गाभाऱ्यात नाही झोपणार, बाहेर त्या ह्याच्यामध्ये झोपतील, मंडपामध्ये. आमच्या खेडेगाव गावांमध्ये कुठं झोपायला निम्म गाव तिथंच असतो. हा, चला पुढे 32वा प्रश्न. एक निवासाचं स्थान नाहीये, बाकीची सगळे घर दर्शक शब्द. या ठिकाणी काय वेगळं? पर्याय क्रमांक 4. याचं काय आहे? याचा अर्षातलं काढायचं म्हणलं तर कसं येईल? याचा अर्षातलं गाडी रेषेकडे येईल, ह्या तिरकं इकडे येईल, या पद्धतीनं काढून दाखवते. या ठिकाणी याचा आरशामधलं या पद्धतीनं येईल. तर प्रश्न 33, 32, 72, 26, 98. कोणतं वेगळं निघेल? 26 का? हा, 3 2 5 नाही. हा, हा, या संख्या तुम्हाला पहिल्या तुम्हाला इथं काय बघितलं पाहिजे वेगात? या संख्या कसल्या आहेत आपल्याला वर्ग घन मूळ संख्या हे शिकवलेलं आहे. नंतर मग कसोट्या वगैरे दाखवलं आहे. पहिल्यांदा पहा, वर्गाची निलपट आहे का वर्गाची दुप्पट आहे? दोन्ही पण पहा, बघू शकता तुम्ही. तरी वर्गाची दुप्पट आहे, निलपट नाहीये. दोन्ही ना नाही, 26 दुप्पट 52 वर्ग आहे, 26 उत्तर आहे. 98 वर्ग आहे, 42 वर्ग आहे, 32 64 वर्ग आहे. लगेच दुसरा पण शोध काढला लगेच त्याचा. 49 वर्ग नाही का? ही वर्गाची निलपट पण होती.
आणि दुप्पट पण होतं. 4चा वर्ग 16 त्याची दुप्पट 32 किंवा 8चा वर्ग 64 ची निप्पट 32 72. 6चा वर्ग 36 ची दुप्पट 72 आहे. 12चा वर्ग 144 ची निप्पट 72. 26 कशाच्या वर्गाची दुप्पट नाहीये, कोणत्या वर्गाची दुप्पट नाही किंवा कोणत्या वर्गाची निप्पट देखील नाही. 98 7चा वर्ग 49 ची दुप्पट 98 आहे. 14चा वर्ग 196 ची निप्पट 98. पुढे का 198 231 102 297. बोला मोरे बोला. ऐकतो मला अगोदर ते 11चं पटवून देऊ द्या. 11ची कसोटी काय आहे? एकाच संख्येतील फरक 11 किंवा 0 आला पाहिजे. जानवी पुढे लक्ष दे. सरळ बस सरळ. तर इथे एकाने पाहिलं 1 आणि 8 याची बेरीज 9 येते. मधला 9 एकटाच राहतो. 3 अंकी त्यामुळे जोडी फक्त एकच आहे. 8 आणि 1 ची 9 आणि 9 9 9 यातला फरक 0 येतो. 11 ने भाग जाणार आहे. 231 मधला 2 आणि 1 याची बेरीज 3 येते. मधला 3 त्याच्यामधला फरक 0 येतो म्हणजे 11 ने भाग जातो. 102 मधल्या 1 आणि 2 ची बेरीज 3 येते मध्ये 0 याच्यामधला फरक 3 येतो म्हणजे 11 ने भाग जात नाही. आणि 297 मधला 2 आणि 7 याची बेरीज 9 येते मध्ये 9 आहे. 9 आणि 9 याच्यामधला फरक 0 येतो म्हणजे 11 ने भाग जाणाऱ्या पहिला दुसरा आणि चौथा पर्याय तिसऱ्या पर्यायाला 11 ने भाग जात नाही. बोला. कडाच्या संख्येची बेरीज तेच कडाच्या संख्येची बेरीज मधली संख्या याचाच अर्थ 11 ने भाग जाणार. अजून वेगळं आहे का कोणाचं? नाही. 35 ते 38 मालिका आहे. 8 24 40 56 याच्यामधला फरक काढा. याच्यामधला 8 आणि 24 मधला फरक दाखवा 16. 24 आणि 40 मधला फरक दाखवा 16. दाखव फरक. आणि 40 आणि 56 याच्यामधला फरक बघितला 16. म्हणजे 8 आणि 16 आणि 8 24 24 आणि 16 40 40 आणि 16 56 56 आणि 16 72. पर्याय क्रमांक 2 आहे. अजून वेगळं बोला. 8 गुणिले विषम संख्या विक्रमवार 8 24 45 8ची 1 8ची दुप्पट म्हणजे 8चा पाडा मधल्या विषम संख्या 8 एके 8 8 त्रिक 24 8 40 8 56 8 9 72. चालेल काय फरक पडत नाही. बरोबर आहे हे देखील. चला पुढील प्रश्न 9 हा बोला. ओके याच्यातला फरक पाहिला 9 आणि 19 मध्ये 10चा फरक आहे. 19 आणि 39 मध्ये 20चा फरक आहे. 39 आणि 79 मध्ये 40 आहे. किती 10 20 40 मध्ये आता किती असणार आहे 80. मग 80 आणि 79 केले तर 159. पर्याय क्रमांक 4. अजून वेगळं हा बोला. 9 दुने 18 अधिक 1 19 बरोबर आहे. पहिल्या संख्येची दुप्पट अधिक 1 म्हणजे 9 ची दुप्पट 18 होते अधिक 1 19. 19 ची दुप्पट 38 होते अधिक 1 39. 39 ची दुप्पट 78 अधिक 1 79. 79 ची दुप्पट 158 अधिक 1 100. चला पुढील प्रश्न 37वा. पहिल्याचा दुसऱ्यामध्ये काय झालंय? बाहेर जी आकृती आहे ती आतमध्ये आली. आता दुसऱ्याच कशाच पद्धतीने समज तिसऱ्याचा चौथ्या याच्यामध्ये जे आहे तेच येणार आहे. या मग का बरं कोणतं येईल का 37 हा पहिल्यामध्ये 1 भाग होता दुसऱ्यामध्ये त्याची दुप्पट झाली 2 भाग. याच्यामध्ये 2 भाग होता परत त्याची दुप्पट होणार 4 भाग. बरोबर आहे. इथं 4 भाग होणार आहे
या ठिकाणी जर पाहिलं त्रिकोणाकार रेषावर पाहिलं तर लक्षात येत नाही, पण या दोन रेषा बाहेरच्या तर रेषा काढल्यामुळे याचे भाग किती झाले, आतल्या त्रिकोण बाहेरचे दोन भाग. आता या ऑलरेडी दोन भाग दिलेले आहेत, म्हणजे किती भाग होत जायला पाहिजे, चार. चार भाग कोणत्या पर्यायामध्ये, फक्त पर्याय क्रमांक 4. इथे दोन भाग आहेत, इथे 3 भाग आहेत, इथे 3 भाग आहेत, इथे 4 भाग. तर 38वा प्रश्न, 5 फुलं आहेत, पुढल्या याच्यामध्ये एक फुल कमी झालं आणि 4 एक नवीन त्रिकोण आला, एकूण वस्तू 5. तर त्या पुढल्या याच्यामध्ये पहा अजून एक त्रिकोण वाढला, एक फुल कमी झालं. पहिल्यांदा वाढलं कोणीकडं, डावीकडं, नंतर वाढलं उजवीकडे, आता कोणीकडे वाढणार आहे, डावीकडे काय होतं, 2 त्रिकोण, 2 फुलं आणि त्रिकोण. तो कोणताही पर्याय, पर्याय क्रमांक 2. 2 त्रिकोण, 2 फुलं आणि 1 त्रिकोण. चला प्रश्न, चुकीचं पद ओळखा. 4, 16, 36, 64, 81, 144. प्रेरणा सांग. 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 7चा वर्ग 36, 8चा वर्ग 64. तिथे 10चा वर्ग 100 पाहिजे होतं. पुढं 10 अधिक 2 12चा वर्ग 144. म्हणजे याचा अर्थ काय, साध्या सोप्या भाषेत समसंख्यांचा वर्ग, क्रमवार समसंख्यांचा वर्ग. 2चा वर्ग 4 दिलाय, नंतर 4चा वर्ग 16 दिला, म्हणजे 2च्या नंतरची सम 4, 4चा वर्ग. 4च्या नंतरची समसंख्या 6 आहे, 6चा वर्ग. 6च्या नंतर समसंख्या 8 आहे, 8चा वर्ग दिला. 8च्या नंतरची वर्ग समसंख्या 10 आहे, 10चा वर्ग इथं पाहिजे. चेतनचे आजचे वय चेतनच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे. हा प्रश्न आपण फळ्यावरती घेऊया. ओके, इथनं कुठले प्रश्न फळ्यावर घेऊया. जर आपल्याला काय वाटलं किंवा स्क्रीनला घेणं गरजेचं आहे तर तेव्हा आपण स्क्रीनला घेऊ. ओके, तर 39 पर्यंतचे आपले प्रश्न स्क्रीनला घेतलेले आकृत्या आहेत. आलं असतो ना मागे आकृतीला, पण आकृतीला मागे घेऊन, कारण हे लाईव्ह मध्ये आहे, हे कायमस्वरूपी राहणार आहे. तर मागे पुढे करण्यात एखादा प्रश्न मागे पुढे केला चालू शकतो आपल्याला, काय अडचण नाही. पण जास्त प्रश्न मी असं करून चालणार नाही. पहा 40वा प्रश्न, केतनचे आजचे वय केतनच्या आजच्या वयाच्या दुप्पट. चेतन आणि केतन अशी 2 मुलं आहेत, त्याची रचना करायची आहे. 5 वर्षानंतर चेतनचे वय 23 वर्ष असेल तर चेतनचे आजचे वय काय, आजचे वय काय म्हणलेले, जसे सांगितले तशी रचना करा. चेतनचे आजचे वय केतनच्या वयाच्या दुप्पट. चेतनचं एक्स मानलं तर चेतनचं 2. तुम्ही चेतनचं एक्स मानलं तर केतनचं x/2 मांडा. आपण नका की मांडताना केतनचं माना, केतनचं एक्स असेल तर त्याच्या दुप्पट चेतनचं. बरोबर आहे का? पहा, चेतनचं वय केतनच्या वयाच्या दुप्पट. बरोबर. 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर केतनचं 5 वर्षानंतर केतनचं वय 23 वर्ष. 5 वर्षानंतर 23, मग आज किती असेल ते? या 23 मध्ये 5 गेले तर इथे येणारे केतनचं वय आजचं 18. मग चेतनचं आजचं वय दुप्पट आहे, 18चे दुप्पट 36. चेतनचं आजचं वय येणार आहे 36. आणि आपल्याला विचारले चेतनचं आजचं, एवढंच विचारलेलं असं नाही. चेतनचं 5 वर्षापूर्वीचं वय किती? चेतनचं 5 वर्षापूर्वीचं वय किती होतं? आज तर 36 आहे, म्हणजे 5 वर्षापूर्वी 31. आणि 5 वर्ष चेतनचं 5 वर्षानंतरचं वय किती? असे विचारलं जातं. पुढे 41वा पहा. 41वा प्रश्न,
रुपाली आणि दीपाली यांची एकूण वय 49 वर्ष. 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी दीपालीचं वय 16 वर्ष. 10 वर्षापूर्वी म्हणजे आज किती असेल ते? 10 वर्षापूर्वी दीपाली 16 वर्षाची होती. आज किती वर्षाची? 6 वर्षाची ना. 10 वर्षापूर्वी 16 वर्ष म्हणजे आज किती असणार आहे? 26 वर्षाची. आणि आज दिलेली दीपाली आणि रुपाली यांची बेरीज किती दिलेली? आज 49. मग याच्यामध्ये 26 मध्ये किती मिळवलं? 49 होतात. म्हणजे आज रुपालीचं वय किती आहे? आपल्याला विचारलंय काय? रुपालीचं आजचं वय. रुपालीचं आजचं वय किती येणार आहे? नीट प्रश्न समजेल. 10 वर्षापूर्वी दीपाली 16 वर्ष म्हणजे आज कितीचे असेल? 26 वर्ष. या दोघींची बेरीज दिलेली 49 वर्ष. हे समजून 42वा प्रश्न पहा. 42वा प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवतो तो समजून घ्या. आणि ही पद्धत वापरायची सगळीकडे. सोबतच्या आकृतीत चौकोन किती आहे? चौकोन कशाला म्हणतात? 4 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृती. या सर्व आकाराला नंबर द्या. 1 2 3 4 5 6 7. मला सिंगल डिजिटचे सिंगल नंबर वरनं चौकोन ओळखता येईल असे कोणकोणते नंबर आहेत? 1 नंबरचा चौकोन आहे. नंतर 4 नंबरचा आहे आणि 7 नंबरचा. एवढे सिंगल डिजिटचे 2-3 चौकोन आहेत. आता दोघांचा मिळून 2 डिजिटचे 1 आणि 2 चा चौकोन आहे. 1 आणि 3 चा होतो का चौकोन? नाही. 2 आणि 5 दोन्हीला जायचं. एकाची जोडी एकाची 3 ला 2 ला जोडी. 1 आणि 2 ची जोडी एकाची 3 ला जोडून नाही होत. 1 आता कोणाला जोडायला येतो का? नाही. आता 2 ने जोडून 2 तर कोणाला जोडायला येईल का? 2 आणि 4 चा होतो का चौकोन? 2 आणि 5 चा जोडून होतोय का? नाही. 2 ची फक्त एकच जोडी. 3 ची 3 आणि 4 चा चौकोन होतो. 3 चा कोणाला जोडायला येईल का? 3 चा 1 चा असं जोडायचं का? चढता क्रम होत्या. फक्त एक काळजी घे. 1 3 म्हणायचं नाही, 13 म्हणायचं. ओके. 3 चा झाला. 4 चा 4 5 चा होतोय आणि 4 6 चा होतोय का? होतोय. 64 म्हणायचं काय याला? 5 चा 6 चा 6 4 असं म्हणायचं का? 4 6 नाही देखील लक्षात येईल. 4 6 लिहिलं असेल तर पुन्हा 6 4 लिहायचं नाही. 6 4 लिहिलं म्हणजे काय झालं? अंकांचा कोणता क्रम झाला? मग हा आपण जरी आपण 6 4 म्हणलं तर लिहिताना मात्र तो 4 6 असा लिहायचा. हे कोणता रिपीट होत नाही. नंतर 6 7 पुन्हा 7 चा 7 5 होत नाही. 5 7 होत नाही. 7 चा एकटा घेतलेला आहे. ती झाली 1 2 3 4 5 6. तिघांचे पहा बरोबर. तिघांचा मिळून चौकोन 2 4 6 3 4 5 अजून तिघांचा कुठे जमतो का? नाही जमत. असे 2च होतात. चौघांचा पहा. चौघांचा 1 2 3 4 नाही. 1 2 3 4 नाही जमत. 1 2 3 4 नाही होत.
1 2 3 4 असावं. आकार पंचकोन झाला का हा आकार? पंचकोन होईल. चौघांचा कोणता जमतो का? चौघांचा कोणताही जमत नाही. 5 जणांचा आता दाखवलेला 1 2 3 4 5 3 4 5 6 7 असे 2 बनतात. 6 जणांचा नाही जमत. 7 जणांचा होतोय 1 2 3 4 5 6 7 एक अशी किती होत आहे? 7 9 2 11 2 13 आणि 14 चौकोन होत आहे. पर्याय क्रमांक. आता 43वा प्रश्न. 43वा प्रश्न. वेदांत सरळ बस. मी आता 2 वेळा तुला सूचना दिली, आता 3ऱ्या वेळा सूचना नाही मिळणार. नीलमच्या सासूच्या मुलीच्या एकुलत्या एका भावाशी नीलमचे नाते काय? नीलम स्त्री आहे, गुण काढायचं. नीलम, नीलमची सासू म्हणजे काय रे जाधव? तुझी सासू म्हणजे काय? सासू म्हणजे काय असतं? तुमची बायकोची आई ती तुमची सास, तुमची नवऱ्याची आई ती तुमची सास. नीलम मुलगा आहे का मुलगी आहे? मुलगी आहे. म्हणजे नीलमचं लग्न झालेलं आहे किंवा सासू येते. लग्न व्हायच्या अगोदर सासू नसते. तुझ्या लग्नाच्या अगोदर तुला सासू आहे नाही ना? तुला देव नक्की ना? नीलमचं लग्न झालेलं आहे आणि तिची सासू म्हणजे तिचा हा नवरा आहे आणि या नवऱ्याची आई ही नीलमची कोण आहे? सासू आहे. नीलमच्या नवऱ्याची आई ही नीलमची सासू. काय बोले? नीलमच्या सासूच्या मुलीच्या. या सासूला एक मुलगी पण आहे. या सासूला एक मुलगी आहे आणि या सासूच्या मुलगीला एकुलता एकच भाव आहे. या सासूच्या मुलीला फक्त एकच भाव आहे. या सासूची ही मुलगी आहे आणि कोण आहे? सासूचा. या दोघांमध्ये या मुलगा याच्यामध्ये नातं काय असणार आहे? हे हा भाऊ आहे आणि ही मुलगी म्हणजे कोण आहे? बहीण आहे. तर विचारले काय? या बहिणीच्या भावाचं नीलमशी नातं काय? नीलमचा हा कोण आहे? नवरा. आणि या या बहिणी याचा जो भाव आहे या भावाची नीलम कोण आहे? पत्नी. यांचं नातं काय असणार आहे? पत्नी. पर्याय क्रमांक 2. तांबड्या रंगाला नारंगी. हा तांबडा आहे त्याला नारंगी म्हणलं, नारंगीला पिवळा म्हणलं, पिवळ्याला हिरवा म्हणलं आणि हिरव्याला निळा आणि निळ्याला तांबडा. तर कैरीचा रंग कोणता? कैरी कोणत्या रंगाची असते? नक्की का? पिवळा असतो ना? पिवळं काय असतं? आंबा असतो. कैरी म्हणजे कच्चा आंबा. कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. पिवळ्या झालेल्या आंब्याला कैरी कोण म्हणत नाही. कैरीचा रंग हिरवा असतो. मग हिरव्याला काय म्हटलंय? निळा. मग कैरीचा रंग कोणता? आमचा बोके रोज निळ्या कैऱ्या. बरोबर ना बोके? सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती? 45वा प्रश्न पहा. अशा प्रमाणबद्ध आकृत्या येत नाही. जिथे कृती वापरता येईल अशा आकृत्या कधीच येत नाहीत. आता सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत असं विचारलेलं आहे. सर्व आकारांना नंबर द्या.
1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर कशी आहे फक्त प्रत्येक आकाराला मात्र नंबर आहे. एका नंबरला मी इथं 1 दिली, इथं 2 दिली, इथं 3 दिली, चालेल तसंही द्या, फक्त प्रत्येक आकाराला नंबर. आता त्रिकोण बघायचे, सिंगल डिजिटचे त्रिकोण सांगा. 1 नंबरचा त्रिकोण आहे का? 1 नंबरचा आहे. 2 नंबरचा त्रिकोण आहे का? 3 नंबरचा त्रिकोण आहे का? 3 नंबरचा त्रिकोण आहे का? हा त्रिकोणाचा आहे का? 4 नंबरचा त्रिकोण आहे का? 5 नंबरचा आहे का? 6 नंबर किती झाले? 1 नंबरचे सिंगल डिजिटचे 4 त्रिकोण झाले. दोघांचा सांगा 2 डिजिटचा 12 नंबर आहे. 34 नंबरचा हाही होतोय. 56 हाही होतोय. अजून कोणता होतोय का दोघांचा मिळून? नाही. दोघांचे मिळून किती झाले? दोघांचे असे तिघांचा सांगा 2 4 5 या तिघांचा एक होतो. अजून एकच होतोय. चौघांचा 5 त्रिकोण कुठे होतोय का? चौघांचा नाही. 5 जणांचा नाही. 6 जणांचा शेवट 6 नंबर दिला. 6 पण इथंच आहे. 6 नंबरचा होतो का? नाही. किती त्रिकोण झाले? 8 त्रिकोण झालेले आहे. पर्याय क्रमांक 9. 46 48 49 हे आकृत्यांवरती आहे. आकृत्यांवरचे 56 पर्यंत प्रश्न पाहूया आणि नंतर पुन्हा आपण माघारी पुन्हा याच्यामध्ये येऊया. काही जे प्रश्न असतात ते स्क्रीनवरती घेणं गरजेचं असतं. काही प्रश्न स्क्रीनवरती चांगल्या पद्धतीने समजून घेता येतात, ते फळ्यावरती समजून द्यायचे नसतात. तर काही प्रश्न असे असतात की जे फळ्यावरती समजून देणं गरजेचं असतं. जमतंय का? चालू स्क्रीन केला तेव्हा होता, समजून सांगताना बंद केला. चला, या आकृतीचं जलप्रतिबिंब खाली असतं दाखवलेले 5वीला. 8वीला हे दाखवलेलं नसतं, जलप्रतिबिंब पाणी दाखवलेलं नसतं. तेव्हा मी तर नुसतं मग जेव्हा जलप्रतिबिंब आणि खाली असं पाणी दाखवलेलं नसतं. 5वी पर्यंत तुम्हाला पाणी आरसा दाखवलेला असतो कुठं पाहिजे. एखाद्या वेळेस इकडे दाखवतील जलप्रतिबिंब कोणतं ते आपण समजून घ्यायचं. जलप्रतिबिंब कुणीकडे दाखवले त्याच्यानुसार उत्तराकडे बदलतात. या रंगवलेला टिपका कोणत्या बाजूला आहे रे? डाव्या बाजूला. म्हणजे पाण्यामध्ये तो डाव्या बाजूला येणार. आकृती कशी होणार आहे? उलटी होणार. आकृती आहे तशी राहील का? नाही, म्हणजे उलटी होणार. त्याच्यावर कोणते पण एक कट होती, 4 कट मी पाहिल्या पाहिजे, पण तू तसा तशी आकृती राहणार नाही. आता रंगवलेला भाग पहा. हा रंगवलेला भाग डाव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला पाहिजे इकडे उजव्या बाजूला आला म्हणून हा पर्याय कट राहिला. कोणता? दुसरा आणि तिसरा. फरक काय आहे याच्यामध्ये? इथे इथं फरक लोंबतोय ना. लग्नाची मंडळी बघितली का? नवऱ्याच्या टोपीला अडकवलेली कशी लोंबत असते. सारखं असं करायचं असतं. नवऱ्याला मजा येते ती हलवायला गोंडा. तुमच्या लग्नात गोंड्या लावून बसा. ए काय करतो रे? हा प्रोजेक्टर चालू ब्लॉक बाय प्ले. तर हा जो आहे चौकोन हा डाव्या बाजूला मी डाव्या बाजूला घेणार त्याची आकृती. त्यामुळे उत्तरी पर्याय क्रमांक 2. परीक्षेच्या वेळेस मात्र हे पेपर फाडूनच झालं पाहिजे.
चला पुढचा 7, 8, 9. 7चं पाण्यामध्ये पाहिलं ना, वरना रेष तिरकी येते खाली, खालनं रेष या पद्धतीने तिरकी, म्हणजे या पद्धतीचा 7 पाहिजे. त्याच्यामुळे कोणता पर्याय कट होईल? पर्याय क्रमांक 4. 8चं पाण्यामध्ये पाहिलं तर वरून आपण खाली येतो, खालून वर जायचं, खालून वर या पद्धतीचा 8 पाहिजे. या 8 वरनं पहिला पर्याय करतो. राहिला दुसरा आणि तिसरा. परत 9चं पाण्यातलं प्रतिबिंब, पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 4 मार्काला आरशातलं, 4 मार्काला पाण्यातलं, म्हणजे 8 मार्क खिशातले तुमच्या. विचार केला ना सिद्धू तर हे खिशातले मार्क आहे. हा तंतोतंत म्हणजे 10-15 प्रश्न तर 10-12 अगदी 15-20 मार्कापर्यंत तुम्ही या आकृत्यावर जाऊ शकता. आता काय येतं? आरशातील प्रतिमा. आरसा इकडे, आरशामध्ये वरची बाजू वरच राहते, खालची बाजू खालीच राहते. फक्त काय होतं, डावं उजवं फरक होतो. इथं उजवीकडे असणारा हा स्टार, इथं डावीकडे असणार. या स्टार वरनं बघितलं, आरशाच्या जवळ स्टार आहे, तो आरशाच्या जवळ स्टार आहे. नव्हे याच्यावर कोणती पर्याय कट होती? तिसरा आणि चौथा कट. राहिला याच्यामध्ये फरक काय आहे तेवढं शोधा, त्याच्यावरती बघता येईल, आपल्याला लक्ष देता येईल. या गोलामध्ये फरक आहे. हा आरशाच्या जवळ असणारा गोल आरशाच्या जवळच पाहिजे, तो पर्याय क्रमांक 2 मध्ये. आता गणित लिपीमध्ये दिलेलं यन इथं आरशाच्या जवळ आहे, तो आरशाच्या जवळच येत पाहिजे, फक्त तो इकडे येणार आहे. या पद्धतीने या यनच्या आकारावर पहिला आणि दुसरा पर्याय कट. राहिला तिसरा आणि चौथा. तिसरा आणि चौथा, या तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये फक्त फरक शोधायचा. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये काय फरक आहे? यमचा आकार आरशामध्ये आहे तसा राहील का? यमचा आकार आरशामध्ये इथे जसा यप आहे तसा तर आरशामधला यप राहील का इथे? नाही. या यमचा आकार या पद्धतीने पाहिजे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. 50 ते 54 आणि प्रत्येक पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पर्याय होणार. भाकऱ्या चळ. काय रे भाकऱ्याचा चळशी संबंध? भाकऱ्याचे एकावेळी असेल त्याला चळत म्हणतात, चवड पण म्हणतात. भाकऱ्याची चवड असते, भाकऱ्याची चळत असते. कुठं बघितली भाकऱ्या चळत? आमच्या घरात 4 माणसं भाकऱ्या कशी तर 4 भाकऱ्या खाल्ल्या संपत नाही. चळत कुठं असते? बघितली का भाकऱ्याची चळत? बरोबर. कसं आठवलं बघा. जत्रा. कुणाचं जागरण गोंधळ असलं का नाही, त्याच्या घरी ही जत्रा गोळा होती सगळी. तिथं मग भाकऱ्याची चवड, भाकऱ्याची चळत पाहायला मिळते. तसं चाव्याचा समूहदर्शक आहे. चाव्याचा पप्पा गेले माझे लंडनला, किल्ल्यांचा गडगा माझ्या कमरेला. गाणं ऐकले का? आम्ही गाणीच ऐकत नाही तर आम्हाला काय बाकीच आता गेम खेळायला मात्र शिकवावं लागत नाही. फायरफॉक्स काय 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 सगळं कळतं. फ्री फायर. बाप्पा घरी यायच्या टायमिंगला सगळी पोरं आज पूर्वी कसं असायचं, पोरं खेळायला जायची ग्राउंडवर. पप्पा आल्यावर पोरं कुठे गेली खेळायला. पण आज तसं घडत नाही. पप्पा येण्याच्या टायमिंगला पोरं घरात असतात. खेळायला जायचं अगोदरच जाऊन येतात. पोरांना खेळायचा आता वेळ नाही. खेळायला ग्राउंडवर पोरच नसतात. पप्पा आल्या बरोबर गाडीचा हॉर्न वाजला, आवाज वाजल्याबरोबर पप्पा 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 पळत येतात. पटकन उडी मारतात, पप्पाच्या गळ्यात हात घालतात आणि लगेच मोबाईल काढून घेतात. नाही
मम्मीचं तर आहेच आता घरोघरी. पूर्वी अजून म्हणजे अजून प्रत्येक घरोघरी मोबाईल मम्मीकडे पाहिजे. मम्मीकडे आहे साधे, पण व्हॉट्सअपचे वगैरे असे मोबाईल, स्क्रीन टचचे मोबाईल फक्त पप्पांकडे आहेत. अजून तर 50% घरामध्ये आहे. अजून ते वाढत जाईल हळूहळू. तेव्हा तर मग पप्पाची सुधच राहणार नाही. मम्मीकडे सगळ्यांच्या मोबाईल जर स्क्रीन टचचे आले, पप्पाची गरजच नाही. आणि पोरग पप्पांच्या मिठी मारत, मोबाईल काढतं, गायब जे होतं पप्पाला हुडकून गावत कुठं जाऊन बसतं ती त्या पोराला माहिती. हाता मारल्या काय करतं, जाऊन पहिल्यांदा ती लॉक काढतं, गेम काढतो की गेम बसतं खेळत. कुठल्याही पोराला शिकवायला लागत नाही लॉक कसं उघडायचं, कसंही करायचं, काय नाही. बापाने कितीही लॉक बदलून द्या, एका मिनिटात लॉक काढतं हुडकून. हा बरोबर, बघा कसं असेल ते असेल. चला पुढे. राज्यपाल, घटक राज्य, राष्ट्रपती. तर घटक राज्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्याचा प्रथम नागरिक राज्यपाल. म्हणजे राज्याचा कार्यकारी प्रमुख राज्यपाल असतो, तसा देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतो. म्हणजे देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतो. त्यामुळे तरी देश. पुढचा प्रश्न पहा. 62 ते 63 मध्ये काय झालं पहा. या ठिकाणी हे फिरलं नाहीये, त्याच्या जागा बदलल्या. या ठिकाणी बाहेर होता तो समोर गेला, म्हणजे एक प्रकारे आरशात झाल्यासारखं झालं. फक्त बाहेर असणारा अधिकचं चिन्ह आत गेलं, आतमध्ये असणारं वजा चिन्ह बाहेर. म्हणजे याचा आरशातला आहे, पण चिन्ह आत होती ती बाहेर गेली, बाहेर होती ती आतमध्ये गेली. म्हणजे या ठिकाणी ते टिंब देखील आतमध्ये होता, तो बाहेर गेला, पण इथं खाली गेलाय. आणि ते खाली असणारा चिन्ह आतमध्ये. तसंच याचं देखील करायचं. याचा आरशातलं प्रतिबिंब सरळ त्रिकोण येणार आहे. आतमध्ये असणारा गोल बाहेर जाईल, आतमध्ये असणारा गोल बाहेर, फक्त पर्याय म्हणजे आतमध्ये. बाहेरचे दोन त्रिकोण आतमध्ये येतील, बाहेरचे दोन्ही त्रिकोण. त्याच्या जागा कुठं बदललेली. काय ते एक गोल आहे, दोन त्रिकोण आहे. सर दोन्ही त्रिकोण असं दोन्ही त्रिकोण पर्याय पहा. जसं आपल्याला अपेक्षित होतं की आज दोन बाहेर जायला, दोन त्रिकोण आतमध्ये. अशा पद्धतीने इथं पाहिलं तर इथे एकच त्रिकोण, एक कुठे गेला. म्हणजे आपल्याला जसं आपण विचार करतो तसंच येईल असं कोणी सांगितलंय. आपल्याला एक पाहिजे, गोल बाहेर जाणार आहे आणि दोन त्रिकोण आतमध्ये. दोन त्रिकोण आतमध्ये कोणत्या आकृती जागा या ठिकाणी पाहिजे होतं, पण इथं नाही. इथं आहे ना, पर्याय क्रमांक 2 येणार आहे. त्याला पुढील प्रश्न. 10 ला 90 तर 6 ला किती. आयांचा 5 वर्ग 100 वजा 10 90 7 वर्ग 36 वजा 35. दुसऱ्या ऐकू त्याचं चुकीचं आहे का. त्याचं की आपण कुठल्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. पहिल्यांदा वर्गाशी संबंधित, त्याने वर्गाशी लावलाय. 10चा वर्ग 100 वजा 10 यानं वर्ग वजा येईल. तसं 6चा वर्ग 36 वजा 6 30. पर्याय क्रमांक 2 ला उत्तर 30 बरोबर आहे. अजून वेगळा बोला. 10 वजा 1 9 9 90 6 वजा 1 5 5 30. याने काय म्हणला की 10च्या अगोदर 9 येतात, 10ची 9 पट 90. 6च्या अगोदर 5 येतात, 6ची 5 पट 30. तर बरोबर. अजून वेगळं कोणाचं आहे का. चला पुढे. 31 ला 37 तर 89 ला गेला श्रीली. 31 च्या नंतर येते 37. 31 च्या नंतर येणार आहे
मग 89च्या नंतर येणारी मूळ संख्या काच करायचं 31 आणि 6 सोडवली 89 आणि 6 95 नाही. त्याला 55 56 तंतोतंत जुळणारे आपण एका गोष्टी पहा त्याच्यावर पर्याय करायचे. सगळं एकदम पाहायचं, सगळ्या ह्याच्यात हात घालायचा नाही. मग मी सगळ्या भातात हात घालते का, शिजलाय का नाही, तसं आपण देखील करायचं. तर डोळे पहा, डोळे व्ही आकाराचे डोळे. हा इथं उलटा डोळा आहे एक. आता हे डोळे जे आहे ते इथं जोडलेलं आहे. उजवीकडल्या डोळ्याला सरळ जोडलेली आहे. इथं आहे का आता इथं जोडलेली आहे. मला काय असं राहिला कोणता फरक काय नाक थोडं छिद्र झाले. हा नाक जरा फुगावलंय ना. इथं जी सरळ रेषेमध्ये पाहिजे होती इथं जशी सरळ आहे तशी इथं जोडलेली नाहीये. सरळ अंतर सोडून नाही जोडली. तशी इथं अंतर सोडून जागा दिसते ना तसं जागा नाही, थोडं अंतर सोडून. चौथाई कडून उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. तर याच्यावरचा बाण पहा, उजवीकडे वर जाणारा खाली येणारा, वर खाली येणारा आहे. इथं वर खाली नाही, दोन्ही खाली महापर्याय वर खाली आहे, वर खाली आहे पर्याय. राहिला कोणता पहिला आणि तिसरा. फरक पाहायचं फरक लगेच कसं पाहिजे दोन्ही विरुद्ध येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुन्हा आता 57 प्रश्न आपण पुन्हा स्क्रीनला घेऊया, फळ्यावरती घेऊया. पुन्हा आता काय स्क्रीनला गेल्याचं घेऊया. चला आता मी माझ्याच प्रश्न क्रमांक 57. एका रांगेत अब्दुलचा क्रमांक 11वा आणि विन्सनचा क्रमांक शेवटून 18वा. दोघांच्या दरम्यान 26 विद्यार्थी आहेत. रांगेमध्ये अब्दुलचा क्रमांक 11वा आहे म्हणजे इकडे त्याच्या किती असतील 10. विल्सनचा क्रमांक शेवटून 18वा. विल्सन शेवटून 18वा आहे म्हणजे त्याच्या मागे किती असणार आहे 17. आणि या दोघांच्या दरम्यान 26 विद्यार्थी आहेत. नंबर आहे का पूर्ण आहे. तर रागेत मध्यभागी असणारी वेणू, मध्यभागी असणाऱ्या वेणूचा नंबर किती हे काढायचा असेल तर अगोदर तुम्हाला रागेत पोरं किती ते काढायचं. प्रश्न क्रमांक 57. तर रांगेमध्ये पुन्हा याची रचना केली पाहिजे. रांगेमध्ये अब्दुलचा क्रमांक 11वा आहे म्हणजे अब्दुलच्या अगोदर 10 मुलं आहेत. हा एक मुलगा अब्दुल 11वा. विल्सनचा क्रमांक शेवटून 18वा आहे म्हणजे त्याच्या मागे 17 मुलं आहेत तर तो 18वा येणार. आणि या दोघांच्या मध्ये 26 विद्यार्थी आहेत. तर रांगेत एकूण मुलं किती तर अब्दुलच्या अगोदरची 10, अब्दुल आणि विल्सनच्या मध्ये 6 26, विल्सनच्या नंतरची 17 आणि ही दोघं जणी अब्दुल आणि विल्सन ही दोघं.
अशी एकूण 7 आणि 7 13 2 15 5 केले 2 3 4 5 45 मुलं रांगेमध्ये आहेत व मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक 45 अधिक 1 46 भागिले 2 म्हणजे मध्यभागी येणाऱ्या मुलाचा क्रमांक आहे 55 आहे. लक्ष आहे 55 अधिक 1 56 आणि 56 भागिले 2 केलं तर 28. 55 वजा 1 केलं 27 येईल. इकडे 27 सोडावे लागतील इकडे 27 सोडावे लागतील आणि मधल्या नंबरचा येणार तो 28. अगदी असं समजून घ्या. चला प्रश्न पहा 58वा प्रश्न. जी कार रिक्षा जीप कार रिक्षा ट्रक या क्रमाने 25 वाहन रस्त्यावरती उभे आहेत एकामागे. जीपच्या मागे कार कारच्या मागे रिक्षा त्या खाली ट्रक ट्रकच्या पुढे पुन्हा जीप कार रिक्षा ट्रक जीप कार रिक्षा ट्रक अशी 25 वाहनं उभी आहेत. तर मध्यभागी असणार 25 वाहनं आहेत म्हणजे मध्यभागी काय 25 भागिले 2 केले करता येत नाही. मग काय करतो 25 अधिक 26 भागिले 2 म्हणजे येणार 13वा नंबरचं मध्यभागी येणार. मग इथं किती आले 4 4 गुणे 8 4 ते 12 मग 13वा नंबरचा कोण येणार आहे 4 4 गुणे 8 4 ते 12 असं जायचं. इथे 1 2 3 4 मोजत जायची गरज नाही. 59 सरूच्या घरी दारातून सकाळी कोवळे ऊन आत येते. घरातून बाहेर पडल्यावर डावीकडे काटकोनात वळून ती शाळेत प्रवेश करते तर शाळेचं तोंड कोणत्या दिसेल. 59वा प्रश्न. सरूच्या दारातून कोवळं ऊन आतमध्ये येतं. दार कोणत्या बाजूला तोंड पाहिजे दाराचं कोवळं ऊन आतमध्ये यायला सकाळचं कुणीकडे तोंड पाहिजे घराचं पूर्वेला. आपल्या इथं दिशा चक्र काढूया पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर. पूर्वेला तोंड आहे सरूच्या घराचं तोंड पूर्वेला आहे तेव्हा पश्चिमेला तोंड असलं तर कवळं ऊन येईल का घरात खिडकीत नाही दरवाज्यात काय येणार. पश्चिमेला तोंड असलं तर संध्याकाळचं होईल. दक्षिणेला तोंड असलं तर सकाळचं बी येणार नाही संध्याकाळचं बी येणार. उत्तरेला असलं तरी फक्त पूर्वेला तोंड असेल तर पूर्वे सकाळचं होईल तो घरात. पश्चिमेला असेल तर संध्याकाळचं होईल घरात. आता काय म्हणलंय पहा सरूच्या दारातून सकाळी कोवळं ऊन आत येतं. मग घरातून बाहेर पडली आणि डावीकडे काटकोनात वळली. डावीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाचा काटा फिरताना तो घड्याळाचा काटा या दिशेने फिरतो. विरुद्ध म्हणलं की या दिशेने म्हणजे विरुद्ध म्हणजे या उत्तरेला तोंड करून म्हणजे काटकोनात वळली डावीकडे. नसेल कळत आपण त्याशी सरळ ठेवा. डावा उजवा हात बघा. डावा हात कोणता उजवा हात कोणता डावीकडे वळली आणि सरळ शाळेत गेली. सरळ शाळेच्या दरवाज्यात आत. मग शाळेचं तोंड कुणीकडे आहे शाळेचं तोंड कोणत्या दिशेला. जेव्हा ती सरळ जाते तेव्हा ती दरवाज्यात सरळ आत जाते. शाळेचं तोंड कोणत्या दिशेला पाहिजे दक्षिणेला. शाळेचं तोंड दक्षिणेला. 60वा प्रश्न पहा सोबतच्या आकृतीत यस पासून आजपर्यंत मार्गावर चालताना किती वेळा आपल्या समोर पूर्व दिशा केली.
यस या ठिकाणी आर. कोणीकडे जायचंय? यस पासून आर कडे जायचं. यस पासून आर कडे तुम्ही किती वेळा समोरची दिशा पूर्व येईल. आपल्या इथे दिशा चक्र काढलं पाहिजे. आ द न प वा उ इ उ. तर दिशा दाखवलेली आहे वरती उत्तर. इथं दान दाखवलेलं आहे. तर याचा अर्थ ही उत्तर दिशा आहे. आता पूर्वेला तोंड पूर्वेला जायचे. पूर्वेकडे तोंड झालं पाहिजे. इकडे तोंड झालं. आता मला इथं कुणीकडे तोंड आहे ते सांगा. कुणीकडे तोंड आहे? कुणीकडे तोंड आहे? दक्षिण. आता पूर्व. इथं पहिल्यांदा झालं पूर्वेला तोंड. आता उत्तर. नाही इथं पूर्वेला झालं. बरोबर. इथे आता इथे एकदा झालं. 3 वेळा. इथे 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 4 वेळा. इथे किती वेळा तोंड झालं? 4 वेळा. 61 पहा. 5 डिसेंबर 2011 रोजी मंगळवार होता. तर 2020 या वर्षी या दिवशी कोणता वार येईल? 5 डिसेंबर 2011 या दिवशी आहे मंगळवार. आपल्याला विचारले 5 डिसेंबर 2020. 5 डिसेंबर 2012 ला कोणता वार येईल? 5 डिसेंबर 2011 ला मंगळवार. 5 डिसेंबर 2012 ला कोणता वार येईल? बरोबर आहे. कोणता वार येईल? का? 2012 हे कसलं वर्ष आहे? लीप वर्ष. काउंट करताना कोणता 2012 मधला फेब्रुवारी काउंट होणार. 29 दिवसाचा असतो म्हणून गुरुवार. 2013 ला कोणता वारी? शुक्रवार. 2014 ला 2015 ला 2016 ला का 2016 लीप वर्ष. 15 मध्ये 16 मध्ये जाताना फेब्रुवारी 2016 काउंट होतोय म्हणून या ठिकाणी मंगळवारी. 2017 ला बुधवार. 2018 ला गुरुवार. 2019 ला गुरुवार. आणि 2020 ला रविवार. रविवार का आला? 2020 हे कसलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. ते 2019 मधलं 5 डिसेंबर 2020 मधलं 5 डिसेंबर 2020 ला जाताना 2020 मधला फेब्रुवारी काउंट झाला म्हणून तिथं कोणता वार येणार आहे? रविवार. उत्तर येणार आहे रविवार. चला पुढील प्रश्न क्रमांक 62. या ठिकाणी स्क्रीनला घेऊया आपण. जेव्हा इकडे येतो तेव्हा पुन्हा येऊया. 1-2 प्रश्न राहतील तेवढे ते पुन्हा फळ्यावरती घ्यावे लागतील. काही प्रश्न बघू कोणता हा प्रश्न. चला वेदांत गुण लक्ष दे.
कुठल्या पोराला कुठला हे ठेवा काय म्हणतात त्याला पहिल्यांदा चित्र होतं काय म्हणतात वॉलपेपर शिकवायला लागलं नाही आजारखे वेगवेगळे वॉलपेपर शोधून ठेवणं सोबतच्या वेन आकृती कोणत्याही फक्त एकाच भौमितिक आकृतीत असलेल्या संख्येची बेरीज कोणतेही एकाच आकृती असेल फक्त वर्तुळात असलेला कोणता एकाच आकृतीत फक्त त्रिकोणात असलेला फक्त चौकोनात असलेला उत्तर काय येणार याची बेरीज 14 4 18 29 आणि पर्याय क्रमांक 3 तर प्रश्न 63 आणि 64 आणि आकृत्यामध्ये असलेल्या संख्यातील गणितीय संबंध लक्षात घेऊन पद्धतीने येणारा पर्याय पहा काय ते 10 5 25 काय संबंध आहे सांगा सोबत हा इथं पायात लिहिलेले 10 आणि 5 याचा गुणाकार 50 त्याची निमपट 18 आणि 3 54 ची निमपट मग इथं घालताना गुणाकार करून निमपट करणार यातल्या दोन्हीपैकी एक सम आहे त्याची निमपट करा ना 10 च्या निम्मे 5 5 5 25 18 च्या निम्मे 9 9 27 इथं निमपट कोणाची करायची 15 ची का 2 च्या निम्मे 15 1 उत्तर काय येणार आहे 15 पर्याय क्रमांक चला 64 बोला ओके सांगा 9 7 63 त्याची दुप्पट 126 7 8 56 112 9 तो 36 दुने 72 त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक चला पुढे काय वेगळं आहे का वर्गांची बेरीज वजा त्यांच्यातला फरक वर्गांची बेरीज वजा त्यांच्यातला फरक 9 चा वर्ग 81 7 चा वर्ग 49 81 अधिक 49 130 मधून यांचा फरक त्यांची बेरीज केली 9 7 मधला फरक 2च येतो कुठं आहे 9 7 मधला फरक 2 आहे बेरीज झाली 81 49 फरकाचा वर्ग 90 7 गेले 2 वर्ग 4 130 मध्ये 4 गेले 126 7 चा वर्ग 49 8 चा वर्ग 64 64 50 114 113 113 मधनं याचा फरक 1 1 चा वर्ग 1 वजा केला 113 112 9 चा वर्ग 81 4 चा वर्ग 16 81 16 97 मधनं याचा फरक 72 25 वजा केला 97 मधनं 25 त्याचे देखील योग्य आहे किती कर पहा मुलांनाही सवय असते सोपं आहे ना ते अवघड कसं करायचं हे देखील त्यांना कळतं फक्त त्याच्यामध्ये उतरल्यानंतर हे केलं पाहिजे आज पोरांची ती चिकाटी राहते जे पोरं चिकाटी दाखवतात ना ते सक्सेस प्राप्त करतात चला पुढे प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदाच्या गटाशी जोडणारे पद पर्याय घोडा बैल हरिण हा शेळी का हो शाकाहारी प्राणी हे गवत खाणारे प्राणी आहे वाघ तरस मांजर वाघ तर शुद्ध आणि शुद्ध मांसाहारी वाघ कधी गवत खात नाही तरच कधी गवत खात नाही हाडकं खाईल पण तरच कधी गवत खात आता मांजर आहे आमच्या घरचं दूध पितं भाकरी खातं चपाती खातं आमचा कोबी पण खातं काय पण खातं ते बटाटा पण खातं आणि उंदर पण खातं याचा अर्थ बटाटा खाता की ते उंदीर खात नाही असं होत नाही त्यांनी काय गळ्यात माळ घातली नाही घालत राहत हा तुमच्या गोंधळा मांजराने घातली नक्की ना नाही तू शुद्ध शाकाहारी म्हणून म्हणलं त्या घरातल्या महिन्याच्या गळ्यात माळ घातली नाही ना त्याला अप्रूव्ह आहे ना त्याला परवानगी आहे ओके ओके
हे शुद्ध शाकाहारी. शुद्ध शाकाहारी प्राण्यांचं लहान आतड असतं ना, ते खूप लांब असतं. पहा, जे शाकाहारी प्राणी आहेत ना, त्यांचं लहान आतड खूप लांब असतं. कोंबड कापताना बघितलंय का? वडून काढताना त्यांचं लहान आतड असतं, खूप लांब. तसं मांसाहारी प्राण्यांचं लहान आतड एवढं लांब नसतं. पुढं हस्त, रोहिणी, मघा, हे काय नक्षत्र आहे? 27 नक्षत्र आहेत एकूण. शततारका, रोहिणी, मघा, मृग, ही नक्षत्र आहे. 9, 27 मधनं 9 गेले, 0 राहतात. 27 मधनं 9 गेले, 93 किती राहिले? 0 राहतात. कसं ते सांगतो सर. वर्षामध्ये नक्षत्र किती आहेत? 27 नक्षत्र आहे. आणि या 27 नक्षत्रातली पावसाची नक्षत्र 9 आहे. पावसाची नक्षत्र किती आहे? 9 आहे. आणि ही 9 नक्षत्र जर कोरडी गेली, या 9 नक्षत्रामध्ये जर पाऊस पडला नाही तर दुष्काळ. पुन्हा काय पाऊस पडत नाही. आपल्याकडे पावसाळ्याचे ठराविक महिने 4 महिने ठेवले. त्या 4 महिन्याच्या काळात 9 नक्षत्र येतात. म्हणजे नक्षत्राचा संबंध. म्हणून मी काय म्हणलं की 27 मधलं 27 नक्षत्र आहे, त्यातनं 9 पावसाची नक्षत्र जर गेली तर राहिला 0. ते काही शिल्लक राहत नाही, त्याला पाणी देखील मिळणार नाही, अशी अवस्था होती. चला पुढे 67वा प्रश्न. ही एका माणसाकडली हत्यार आहे, पकडणे. डॉक्टर, हे काय आहे? स्टेथोस्कोप कशासाठी वापरतात? कशासाठी वापरतात? तुझ्या हृदयाचे ठोके जेव्हा ते छातीला लावतात, आपल्या घरी प्रयोग करायचा. आपलं नाळकं असतं घरी, राखेल भरायचं. राखेल तर आमच्या घरी दिवाच नाही, तर नाळकं कुठून आणायचं? त्या नाळक्याला मागे एक नळी जोडायची. त्या नळीचे टोक आणायला धरलं, ते नाळकं जर एखाद्या तुम्ही एखाद्याच्या हृदयावर धरलं, डाव्या बाजूला हृदय असतं तिथं, तर तुम्हाला देखील एक ऐकायला येतं. हे स्टेथोस्कोप याने तुमच्या हृदयाचे आवाज डॉक्टरला बारकाईने ऐकता येतात. त्यामुळे हृदयामध्ये काय आजार आहे का, त्याची जे ठोके पडतात ते व्यवस्थित पडतात का हे पाहण्यासाठी हे आहे. काय चेक करण्यासाठी? बीपी, ब्लड प्रेशर, तुमचं रक्ताचं प्रेशर किती आहे हे. तुमच्या पट्टी जी असते त्याच्या बरोबरची ती पट्टी आपल्या दंडाला गुंडाळतात आणि इथे पंप अशा हवा भरतात. मग त्याचं किती दाब दिलाय, तुमचं रक्त इतकं दाब उचलून धरत आहे, इथं त्या इथं पाय इथं असतो, त्याच्यावरनं कळतं की तुमच्या ब्लड प्रेशर किती आहे. हे काय आहे? मीटर आहे. त्यामुळे काय करतात त्याने? तुमच्या छातीला ते चिटकवतात असे हे. त्याच्यावरनं छातीचे तुमचे ब्लड प्रेशर, बीपी, हृदयाचे ठोके हे सगळं त्यांना वापरतात. हे कोण वापरतं? हे कोण वापरतं? काय याच्यामध्ये? बॅडमिंटन खेळाडू वापरतो. हे कोण आहे? काय ही इंजेक्शनची सेवे बाकी. आणि हे कोण वापरतं? पप्पा गाडी जाताना वापरत आहेत का? वापरतात, पण इथं जाळी नसते, इथं काच असते. त्याच्यातलाच फरक लक्षात आला पाहिजे बारकाईला.
चला पुढे 49, 58, 67 प्रश्नचिन्ह बोला जाधव. 49 मध्ये अंकांची बेरीज 13 येते, 58 मध्ये अंकांची बेरीज 13 येते, 67 मध्ये अंकांची बेरीज 13 येते. 4, 5, 6, 7, 9, 8, 7, 6 तुमचं काय येणार आहे 76 देणार आहे 94. पुढे 85, 41, 74 बोला. तुझं सोडत आठवीचा पेपर चल समोरे एका दोन्ही अंकामधला फरक 3 आहे, अंकातला फरक 3 आहे, अंकातला फरक 3 आहे. अजून काय वेगळं आता इथं एकदा कमी होतो एकदा वाढतो असं नाही चालत. याच्यामधला फरक 3 आहे आणि 3च्या फरकाने येणारा कोणता आहे पर्याय क्रमांक 1 52. तर एका सांकेतिक भाषेत ए बरोबर ई, एच बरोबर एल, ओ बरोबर आय या सांकेतिक भाषेत TEN हा शब्द कसा आला काय काय केलेलं आहे ते ए ला ई दिलेलं आहे काय दिलं याचा काय संबंध इशी हा ए नंतर 3 अक्षर सोडून ई आहे याच्या नंतर जे के एल 3 अक्षर सोडून एल आहे ओ च्या नंतर पी क्यू आर एस ई ओ पी क्यू आर एस 3 अक्षर सोडून पी च्या नंतर 3 अक्षर सोडून पी च्या नंतर 3 अक्षर पी आय यांच्या नंतर 3 अक्षर जोडू आता इथं बा एका सांकेतिक भाषेत पेन 372 रन 725 हा शब्द आपण फळ्यावरती घेऊया 71 72 91. अरे थांब की जरा कुठं खायला जायचंय का कामाला कुठला 73 74 74 75 सामाजिक बुद्धिमत्ता आहे ना संपूर्ण स्क्रीन का एका सांकेतिक भाषेत ते दोन्ही प्रश्न नंतर घेऊ. तुमच्या परिसरात एखादी कर्णबधीर व्यक्ती राहत आहे ही व्यक्ती समोरून आल्या तुम्ही काय करता कर्णबधीरचा अर्थ काय कर्ण म्हणजे कान आणि बधीर म्हणजे कानाने ऐकायला न येणारा म्हणजे बहिरा तिला बहिरा म्हणून चिडवा तिच्यावर हसून तिची गंमत करा तिच्याशी हातवारे करून संवाद साधण्याचा प्रयत्न करा इतर मित्रांच्या सोबतीला घेऊन तिला भेटी दाखवा. तुम्ही सभागृहात भाषण ऐकत असताना तुमचा मोबाईल वाजू लागला तर तुम्ही काय करा फोनवर संभाषण करून हॅलो हॅलो फोन करणाऱ्या माणसाला ना काय कळतं ना काय मी इथं भाषण ऐकतो तुम्ही मला फोन करताय वाजणाऱ्या फोनकडे दुर्लक्ष करा वाजून देत सर मी नाही उचलणार फोनचा वाजणारा आवाज पहिल्यांदा रिंग पहिल्यांदा बंद करा रिंग पण करा सायलेंट करा म्हणजे याचा अर्थ फोन कट करा म्हटलं नाही सायलेंट करा उठा बाहेर जावा निवांत बोला मग भाषण ऐकायला भाषण आणि नाटक हा ओके 73चा का 1 ला 1 2 ला 8 3 ला 27 तर 1 चा घन 1 2 चा घन 8 3 चा घन 27 6 चा घन 1000 पर्याय क्रमांक. आता राहिले प्रश्न हे 2 71 आणि 72 त्यातल्या 72 प्रश्नामध्ये थोडीशी दुरुस्ती आहे 72 प्रश्नामध्ये या ठिकाणी चिन्ह आधीच नाहीये सगळीकडे कॉमन नाहीये
थोडीशी प्रश्नामध्ये आहे गफलत असून द्या. प्रत्येक पेपर मध्ये एखादा प्रश्न येतो चुकीचा, आपल्याला कसा विचार असतो तसा विचार तिचा नसतो, असं एक होत. हा गोळा करा. चला 72वा प्रश्न 71वा पान पेन 372 71 745 521 कसा लिहायला असा प्रश्न. आता इथं त्यात प्रश्न 9 आहे. त्यात आलेले शब्द कोणते, अक्षर कोणती? ई एन आर यू एन लिहिलाय, टी लिहिला, यू लिहिला, टी. दिसत जरी 9 अक्षर असतील तर इथं फक्त 6 आहे. पहिल्या 2 मध्ये कॉमन काय आहे? या 2 मध्ये कॉमन कोणता अंक आहे? 7. एन ला आहे 7. या दोघांमध्ये कॉमन काय आहे? यू. कॉमन त्याच्यामध्ये आहे 5. यू ला आहे 5. पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये कॉमन काय आहे? पी. याला कॉमन आहे 2. पी ला आहे 2. राहिला कोण? ई. ला राहिला 3. यात राहिला आर. आर ला राहिला 4. यात राहिला टी. ला राहिला 9. आपल्याला 2 लिहायचंय. टी ला 9 आहे, आर ला 4 आहे, यू ला 5 आहे, टी ला 3. 9400. आता तपन हा शब्द भरलेला चिंब आधी गोल परस अधिक वजा गुणिले जरब अधिक वजा चौकोन. एक आलेली अक्षर पाहिली तर प न त्याच्यामध्ये अ आलेला आहे, राहिला र स ज नाही आलेला, र आलेला आहे, ब आलेला नाही. इथं अक्षर पाप येतात तर सारखे नाही. म्हणजे या ठिकाणी जर आता हे जमते का असं नाही जमत. वेगवेगळे अक्षर आहे, 6 अक्षर नाहीये, 7 अक्षर. त्या ठिकाणी मग इथे पहा अक्षराचा अंकाचा क्रम पहा बरं. यावेळेस कॉमन काय आलेलं आहे? पहिल्या 2 मध्ये प आलेला आहे आणि इथं प ला काय आहे? इथं प आहे. दोन्हीकडे चिन्ह सारखे आहे का? आहे. म्हणजे प ला अधिक चिन्ह आहे, इथे प मध्ये आहे, इथे पहिल्यांदा सारखं चिन्ह आहे. र इथं मध्ये आहे, इथे र मध्ये आहे, म्हणजे र ला काय आहे? वजा चिन्ह. अजून काय काय कॉमन दिसते तुम्हाला पहा. र इथं मध्यभागी, इथं मध्यभागी, इथे वजा चिन्ह, वजा चिन्ह. पहिल्यांदा इथं प आहे, इथं ज आहे, अधिकचं चिन्ह इथं नाही आहे. इथं वेगळं चिन्ह जर घेतलं आपण, भागिले चिन्ह घेतलं तर जुळेल. मग पहा बरं इथं काय चिन्ह दिलेले? गुणिले वजा चौकोन आणि भरलेला टिंब. गुणिले काय येते रे? क्रम सारखा आहे म्हणजे तस. वजाने काय येते? र. चौकोनने काय येतं? ग. भरलेला गुण स.
काय शब्द तयार होईल? अक्षराचा आणि अंकाचा क्रम सारखाच आहे असं मांडलं तर पटकन आपण पोहोचतोय हे लक्षात आपल्या आलं पाहिजे. मग तिथं सुपरवायझरला म्हणायचं नाही सर इथं प्रश्न चुकला आहे. ओके मित्रांनो भेटू उद्या त्याला.